नमस्कार. मी डॉक्टर संजय पवार, श्रीरत्न हॉस्पिटल कराड. मी हृदयरोग तज्ञ व फुफ्फुस रोग तज्ञ आहे. आपण आज कोलेस्ट्रॉल याविषयी माहिती करून घेणार आहोत. कोलेस्ट्रॉल म्हणजेच लिपिड्स. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं किंवा स्निग्ध पदार्थाचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्या रक्तवाहिनीच्या मध्ये कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन होत असते. रक्तवाहिनीचा जो आतील भाग आहे किंवा ज्याला आतील एरिया म्हणतो त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिट होऊन ती रक्तवाहिनी बारीक होते. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं साधारणतः माणसांना हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस सारखे असे दुर्गम आजार होऊ शकतात. पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक येऊ नये यासाठी आपण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण लिमिटेड किंवा मर्यादित ठेवणं फार गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून आपण योग्य आहार घेतला पाहिजे आणि त्याबरोबर नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल हा एक असा हळूहळू वाढणारा आजार आहे की ज्यामुळं त्याचं प्रमाण शरीरात वाढल्यामुळं हे हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका आणि पॅरालिसिस अशी दुखणे होऊ शकतात. कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून आपण नियमितपणे कोलेस्ट्रॉलची तपासणी करणं गरजेचं आहे. हार्ट अटॅकचं प्रमाण जर बघितलं तर सध्या तरुण माणसात हार्ट अटॅकचं प्रमाण वाढायला लागलं आहे. 40 वर्षाच्या खालील 25% लोकांना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की हार्ट अटॅक येऊ नये किंवा पॅरालिसिस होऊ नये म्हणून कोलेस्ट्रॉल तुम्ही कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉलची तपासणी वेळेत करावी यासाठी आम्ही हॉस्पिटलतर्फे एक प्रोग्राम राबवला आहे. त्याला आपण CIDL म्हणजे सिडिल असं आपण म्हणू शकतो. कोलेस्ट्रॉल इन्व्हेस्टिगेशन फॉर दिल म्हणजे हृदयासाठी कोलेस्ट्रॉलच्या तपासण्या करणं हा एक प्रोग्राम आहे. यामध्ये आम्ही सगळ्यांना सूचित करतो की आपण आपल्या कोलेस्ट्रॉलची तपासणी करून घ्यावी आणि जर कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर नियमितपणे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे औषधं अवेलेबल आहेत ते औषधं घ्यावे आणि आपण आपलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करून घ्यावं. मला असं वाटतं की भारतात प्रत्येकाचं कर्तव्य आहे किंवा प्रत्येक फॅमिलीचं कर्तव्य आहे की आपल्या शरीरात असा कोलेस्ट्रॉलसारखा आजार येऊ नये आणि आपल्या फॅमिलीत कुणाचाही कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिससारखं दुखणं होऊ नये म्हणून प्रत्येकाने ही काळजी घ्यावी. आणि मी तसं सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेवल तपासून घ्यावी आणि त्यासाठी उपाययोजना करावी.